नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील सांगली. हवामान साक्षरता या लोकचळवळीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 6 फेब्रुवारी संध्याकाळचे 5:07 झालेले आहेत. तर समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र दिसत असेल, तर आजचा हवामान अंदाज आपण त्याप्रमाणे सांगत आहोत. एक महत्त्वाची घटना अशी घडत आहे की थोडीफार जे उष्ण बाष्प आहे, तप्त बाष्प जे आहे ते महाराष्ट्रावरती येत आहे. वाऱ्याची दिशाही बऱ्यापैकी फिरलेली दिसते. तर अशा पद्धतीमध्ये हे बाष्प जे आहे गेल्या 24 तासातील बाष्प आणि ढगांची परिस्थिती आपल्याला दिसून येईल. एक पश्चिमी चक्रवात येऊन थोडंफार चीन देशावरती जो निघून गेला. तर अशा पद्धतीने हे सर्व घडामोडी घडत आहेत. यामध्ये जर आपण वाऱ्याची दिशा जर पाहायला गेलो तर सरफेस लेवलला म्हणजे जमिनीच्या लेवलला जमिनीलगत आपल्याला दिसून येईल. जमिनीलगत जे वाऱ्याची दिशा आहे महाराष्ट्रावरती, ती सध्या नैऋत्येकडून हिमालयाकडे अशा पद्धतीनं ही वाहण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याचा सरळ अर्थ असा आहे की उन्हाळ्याची चाहूल ही लागलेली आहे. त्यामुळं आपण उन्हाळा बऱ्यापैकी अधिकृतरित्या चालू झाला असं आपण जाहीर करत आहोत. ही एक चाहूल आहे आणि ही चाहूलच महत्त्वाची असते. त्या पद्धतीनं ते सुरुवात झालेली आहे. जर आपण जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती पाहायला गेलो तर हा जो मुख्य वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे, तर ही वाऱ्याची चक्राकार स्थिती या दिशेसाठी कारणीभूत आहे. कारण ज्यावेळी आपण तुम्हाला एक सोपं सोपं उदाहरण देऊन समजावून सांगू की कशा घडामोडी यामध्ये घडतात. ज्यावेळी तुम्ही गाडीवरून चाललेला असता, तुम्हाला यू टर्न म्हणजे वळायचं असतं, पूर्णपणे 180 कोनामध्ये वळायचं असतं. त्यावेळी तुम्ही एकदम वळू शकत नाही. त्यावेळी तुम्ही काय करता की थोडंफार गाडी स्लो घेता. त्यानंतर परत तुम्ही उजवीकडे वळता आणि हळूहळू यू टर्न घेऊन परत मग तुम्ही गाडी थोडीफार स्पीड वाढवून परत मग तुम्ही जोरात निघून जाता. अशा पद्धतीने तुम्ही यू टर्न घेता. वाऱ्याचं सुद्धा तसंच असतं. वारा असाच येऊन परत यू टर्न डायरेक्टली घेऊ शकत नाही. त्यामुळे अशी जी कारणं असतात, ही वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे, अशी कारणं तयार होतात. त्यामुळे वरून येणारा इकडून येणारा वारा स्लो होतो. स्लो झालेला वारा परत इथे या ठिकाणी असा यू टर्न घेतो. यू टर्न घेऊन तो परत अशा पद्धतीनं परत नैऋत्य करून हिमालयाकडे व्हायला चालू होतो. तर आता थंडी हळूहळू कमी होईल आणि हिमालयाकडून नैऋत्येकडे जे वाहणारे वारे आहेत, तर ते अडथळा येऊन अशा पद्धतीनं बऱ्यापैकी नैऋत्येकडून परत हिमालयाकडे म्हणजे समुद्राकडून हिमालयाकडे वारे व्हायला चालू होतील. तर आज रीतसर आपल्याला आपण घोषित करत आहोत की उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. तर ही रीतसर उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे याचं अजून एक प्रतीक म्हणजे बऱ्यापैकी जे ढग आहेत ते महाराष्ट्रावरती दिसून येत आहेत. जिल्ह्याने आपण जे परिस्थिती पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की कोल्हापूरचा काही भाग, सांगलीचा बराच भाग, खाली कर्नाटकमध्ये बेळगाव असेल, विजापूर असेल, धारवाड असेल, या अशा अशा ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सोलापूर, सातारा, पुण्याचा बराच भाग, अहमदनगर बऱ्यापैकी, बीडचा बराच भाग, उस्मानाबादचा बराच भाग, लातूर बराच भाग, नांदेडचा काही भाग, परभणी, हिंगोली असेल, जालनाचा पूर्ण भाग, त्यातल्या त्यात जास्त करून जे ढगाळ वातावरण आहे ते अहमदनगर, औरंगाबाद, नाशिकचा पूर्व भाग, नंदू धुळ्याचा बराच भाग, त्याबरोबर जळगावमध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे. बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, परभणी असेल, हिंगोली असेल आणि त्याबरोबर अमरावती असेल. यवतमाळचा सुद्धा काही भाग, हलकासा भाग ढगाळ वातावरण आहे. तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण झालेलं आहे. ढगाळ वातावरण होण्यासाठी मुख्य जे कारण आहे ते मगाशी आपल्याला सांगितले आपण. त्याबरोबर आपण जर वेगळ्या पद्धतीने ढग जर पाहायला गेलोत तर कसं ढग दिसतात हे आपण आपल्याला अशा पद्धतीने दिसून येईल. हे अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे. नाशिकचा पूर्व भाग बघितला आणि तिथून पुढं मग मधला जो पूर्ण मराठवाडा आहे, तर मधला जो पट्टा पूर्णपणे हा पट्टा जो दिसतोय तुम्हाला, हा पट्टा बऱ्यापैकी सगळं ढगाळ वातावरण आहे. या ठिकाणी पूर्ण सगळं ढगाळ वातावरण आहे. खालीपासून कर्नाटक राज्यापासून ढगाळ वातावरण आहे. कर्नाटक राज्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे. हे जे अवकाळी पावसाची सुरुवात होते ती कर्नाटक राज्यापासून सुरुवात होईल आणि सध्या तरी कर्नाटक राज्यावरती बऱ्यापैकी अवकाळी पावसाची शक्यता वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण झालेलं आहे. हलकंसं आपण पाहू शकता, हे हलकंसं ढगाळ वातावरण आहे. जास्त पावसाची शक्यता यातून नाही आहे, पण जळगावसारख्या ठिकाणी किंवा या ठिकाणी जे जास्त ढग आहेत या ठिकाणी एखादं हलकी सरी होऊ शकते. तर सरते शेवटी जाताना आपण वॉटर वेपर पाहिलं, पाण्याची वाफ पाहिली, तर पाण्याची वाफ जी आहे तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम असं तप्त जे बाष्प आहे, गरम बाष्प, पाण्याचं बाष्प जे समुद्रावरून येतं ते महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. वरती गुजरात आणि या ठिकाणी ते बऱ्याच अंशी उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीनं हे बाष्प महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे.
थंडी बऱ्यापैकी कमी होऊन उकाडा जाणवण्यास आपल्याला चालू होईल. सकाळी 8 ते 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत कडक ऊन जाणवण्यास चालू होईल. थंडी बऱ्याच अंशी नाहीशी झालेला आपल्याला दिसून येईल सर्वच विभागामध्ये. त्यातल्या त्यात फक्त जे उत्तरेकडचे जे जिल्हे आहेत, उत्तरेकडच्या जिल्ह्यामध्ये हलकीशी थंडी आपल्याला थोडीफार थंडी कमी झालेली दिसून येईल. हलकीशी थंडी तिथं उपलब्ध राहते आणि हळूहळू नंतर मग ते कमी होत जाते. उन्हाळा हा साधारणतः गोव्याकडून सुरू होतो आणि महाराष्ट्राच्या या भागातून असा फळ वरती करत करत पुढे व नंतर मग शेवटी उत्तर भागातील जी थंडी आहे ती नाहीशी होते. तर अशा पद्धतीने ही घडामोडी घडत आहेत. ज्या काही पीक सल्ला वगैरे आहेत ते आपण पुढील टप्प्यात देऊ. आजच्या गोष्टीमध्ये फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण बागेला पाणी द्यावं. काढणी द्राक्षाची डाळिंबची बऱ्याच ठिकाणी चालू असेल, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. वाऱ्याचा वेग थोडाफार पद्धतीने वाढलेला दिसेल. ढगाळ वातावरणाने वाऱ्याचा वेगसुद्धा वाढलेला दिसेल, कारण वारा उलटा फिरतो म्हटल्यानंतर ते जोरदार पद्धतीने वारा येत असतो. तर अशा पद्धतीनं नैऋत्येकडून हिमालयाकडे अशा पद्धतीने हे वारे व्हायला चालू आपल्याला दिसतील. तर पुढील टप्प्यामध्ये आपण जे काही घडामोडी घडत आहेत उन्हाळ्यासंदर्भात, म्हणजे उन्हाळा बळकट होण्यासाठी ज्या घडामोडी घडतात त्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.